आपणास विनंती करतो. व्यंकटेश कृषी मॉलच्या दुसऱ्या शाखेच्या उद्घाटनासाठी उपस्थित असले सर्व मान्यवर, ज्यांच्या करकमलानं या व्यंकटेश मॉलचं उद्घाटन होतं आहे, असे हिंदुस्थानचे विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री व ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून हिंदुत्वाचा आवाज बुलंद करून नुसतं महाराष्ट्रात नाही परंतु सर्व देशात खरं तर हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार केला असे शंकरजी गायकर. दुसरे खरं तर उद्घाटक या तालुक्याचे प्रथम नागरिक व लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब, व्यासपीठावर बसलेले भालेकर महाराज, आमच्या आत्ताच ज्यांनी मनोगत व्यक्त केला असे शिवसेनेचे शेनगर साहेब, दीपक महाराज, मनकर साहेब, बाळासाहेब ताजने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दीपक जोंधळे सर, खरं तर आमचे मार्गदर्शक प्रदीपजी भाटे, खरं तर खूप मान्यवर आहे. सर्वांचा नामोल्लेख करावा, सर्व तोलामोलाची आहे, परंतु वेळ खूप झाला आहे, लग्नाची खूप दाट तीत आहे आणि म्हणून या ठिकाणी मी सुनील गीते आणि गीते वहिनींना या निमित्तानं धन्यवाद देतो. आणि मला आत्ता जाणवलं का सुनील गीतेंनी उद्घाटनाला ही दोन माणसं का बोलवली. सुनील गीतेंचा जसे ते लहानचे मोठे झाले आणि म्हणून त्यांना सुद्धा एक ईश्वरी अधिष्ठान प्राप्त झालं आणि देव देश धर्मासाठी सुद्धा सुनीलराव आमच्या गायकरजींच्या नेतृत्वाखाली काम करतायत. आणि म्हणून गायकरजी आणि लामटे साहेबांना एवढ्यासाठीच बोलवलं का गायकरजीसुद्धा हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेतली आणि डॉक्टर लामटेंनी सुद्धा हिंदुत्वाची पताका गळ्यात अटकवली आणि म्हणून या दोन्ही माणसांना मुद्दामून या उद्घाटनाला बोलवलं आहे असं खरं तर दिसतंय. आणि या उद्घाटनाचे एक दोन विशेष असे आहे, अनेक मोठ्या मोठ्या मॉलचे उद्घाटनं होतात, मोठ्या मोठ्या दुकानचे उद्घाटनं होतात, परंतु सुनीलनी हे उद्घाटन करताना गोमातेचं पूजन केलं आणि म्हणून त्याच्या नसानसात हिंदुत्व आहे. खरं तर गोमाता आपण खरं तर देशभर त्या आपल्या गावरान गाईला गोमाता असं म्हटलं जातं आणि म्हणून या ठिकाणी मान्यवरांना सुद्धा बाकीचं काही देण्यापेक्षा एक झाड सत्कार करून त्यांना झाड दिलं आणि म्हणून या उद्घाटनाचे हे 2-3 विशेष आहे. खरं तर गायकर साहेब हा प्रवारा पट्टा, आमचा आडाळा पट्टा, आमचे सुनील रावचे खूप मोठे ग्राहक आहेत. आणि मगाशी अतुल लोटे म्हटलं ते खरं आहे, भारत देश खरं तर हा कृषीप्रधान आहे आणि शेतकरी हा भारताच्या देशाचा कणा आहे. आणि म्हणून याच देशात जेव्हा मोदी आले तेव्हाच कृषी सन्मान योजना सुरू झाली. काल परवा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा झाला आणि महाराष्ट्रातली शेतकरी कर्जमाफीसुद्धा झाली. आणि म्हणून या निमित्तानं सुनील रावने आता हा प्रवारा पट्टा, आडाळा पट्टा, खरं तर अद्ययावत शेतकरी आहे, बागायत भाग आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांना काय लागतं हे सुनील गीते पुरवतात. त्यामुळं त्यांची दुसरी शाखेचं उद्घाटन होतात. नाही तर अनेक वेळा दुकानं टाकले जातात, ग्राहकांची वाट पाहावं लागती, परंतु आम्ही आमच्या रस्त्यावर रोज पाहतो ज्या सुनीलरावचं दुकान त्या आमच्या देवठाण रोडला आहे त्याच्यासमोर गणपतीचं मोठं मंदिर, खरं तर आमचे जोंधळे सर असतील, सुनील गीतेस या सर्व मंडळींनी मोठं मंदिर उभं करतायत. आणि म्हणून आपला व्यवसाय करताना समाजासाठी सुद्धा आपलं काही देणं लागतं. या उदात्त इथूनच सुनीलरावचं हिंदुत्वाचं काम सुद्धा चालू आहे. आणि म्हणून आज दुसऱ्या शाखेचं उद्घाटन का होतं, पहिली शाखा चांगली फपवली, पहिल्या शाखेला चांगला न्याय दिला, त्या ठिकाणी ग्राहकांना तिथं जे पाहिजे ते मिळालं आणि म्हणून दुसरी शाखा होती. आणि म्हणून सुनील रावनं शेतकऱ्यांना कमी वेळेत कमी खर्चात चांगल्या सुविधा दिल्या, खतं असतील, औषधं असतील. आणि म्हणून लोकांना एक विश्वास बसल्याशिवाय व्यवसाय चालत नाही. आणि म्हणून सुनील रावनं ही दुसरी शाखा ओपन करत असताना व्यासपीठावर सुनील नवले पण खरं तर बसले. मला या सर्व बहुजन तरुण मंडळीचा खूप अभिमान वाटतो. पूर्वी काही ठराविक लोकांची मक्तेदारी होती व्यवसाय, परंतु सुनील नवलेंनी सुद्धा जसं संगमनेरला साहेबराव नवलेंचं कृषी क्षेत्रात नाव आहे तसं आमच्या आडाळा विभागात सुनील नवलेंचं नाव आहे, आमच्या विभागात पुन्हा सुनील गीतेंचं नाव आहे. आणि म्हणून या शेतीला काय पाहिजे, शेतकऱ्याला काय पाहिजे, वरून आता शेतकऱ्यांना नुसता सत्कार केला, नुसता शेतकऱ्यांचा सत्कार
लोक करतात, शेतकरी पुरस्कार मिळतात, जिल्हा परिषद देतं, महाराष्ट्र शासन देतं, परंतु खरं काम त्या शेतकऱ्याची महिला त्या गावात आणि घरी करत असते. आणि म्हणून महिलेचं तेवढं, पत्नीचं तेवढं कॉन्ट्रीब्युशन शेतीसाठी असतं. आणि म्हणून सुनील रावनं एक नवीन पायंडा या ठिकाणी खरं तर निर्माण केला. शेतकऱ्याबरोबर शेतकऱ्यांच्या पत्नीचा सुद्धा या ठिकाणी आज या महिला दिनाच्या निमित्तानं त्यांचा सत्कार केला. म्हणून या नवीन नवीन गोष्टी सुनील राव करतोय. आणि म्हणून आजच्या या नवीन दुसऱ्या शाखेला खरं तर आपल्या सर्वांच्या वतीनं सुनील राव आणखी ग्राहक तुम्हाला वाढव, तिसरी शाखा पुढच्या वर्षी कुठेतरी वाहून त्याही उद्घाटनाला तुम्ही आम्हाला बोलावं, अशा तुम्हाला खूप अशा मन भरून शुभेच्छा देत असताना तुमच्याकडून या शेतकऱ्यांची चांगली सेवा निश्चित होईल. त्यांना या तालुक्यातलं जे काही इथं मिळत नाही ते इथं मिळालं पाहिजे अशी सेवा सुनील राव निश्चित देईल. आपल्या सर्वांच्या वतीनं, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं, विरगावच्या आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सुनील राव गीतेंच्या या नवीन फर्मला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.